जय गणेश मंडळी, सर्वांचं स्वागत आहे बाप्पांची गाथा या चॅनलमध्ये। आणि आज आपला द गणेश कथा सिरीजचा सीझन 2 आहे आणि सीझन 2 चा भाग पहिला आहे। आणि आजची कथा ही आपली म्हणजे जे गणपतीचं स्तोत्र जे आहे संकटनाशन स्तोत्र, त्या स्तोत्रामधली जी 12 नावं आहेत गणपतीची, त्या नावांची कथा आपण पुढील भागांमध्ये बघणार आहोत। आणि त्या स्तोत्रामधलं जे पहिलं नाव आहे, प्रथम नाव जे आहे वक्रतुंड म्हणून, त्या नावाचं वक्रतुंड या नावाची कथा आपण आज बघणार आहोत। सो आपण जाणून घेऊया ती कथा कशी आहे, त्याच्या मागचं कारण काय आहे, रहस्य काय आहे ते जाणून घेऊया। तर सुरुवात करूया आपण। जय गणेश। तर आज आपली वक्रतुंड गणेश अवताराची कथा असणार आहे। तर चला जाणून घेऊया आजची कथा काय आहे। तर कथा अशी आहे, फार वर्षांपूर्वी मत्सरासूर नावाचा एक भयंकर राक्षस होता। हा राक्षस ईर्ष्येचे प्रतीक म्हणजेच जेलेसी किंवा आपण एखाद्यावरती जळतो या प्रवृत्तीचा हा राक्षस होता। तो इतका बलवान होता की त्याने देव, दानव आणि मानवांना त्रास देण्यास सुरुवात केली होती। भगवान शंकरांकडून त्याला निर्भय होण्याचे वरदान मिळाले होते, ज्यामुळे त्याला हरवणे कोणाला शक्य नव्हते। या मत्सरासुराच्या त्रासाला त्रस्त झालेले सर्व देवगण भगवान शंकरांकडे मदतीसाठी गेले, पण भगवान शंकरांनी मत्सरासुराला दिलेल्या वरदानामुळे ते त्याच्याशी थेट युद्ध करू शकत नव्हते। त्यांच्या उपदेशानुसार सर्व देवांनी भगवान दत्तात्रयांच्या मार्गदर्शनाखाली श्री गणेशांची आराधना केली व त्यांचे आवाहन केले। या आवाहनाला प्रतिसाद देऊन भगवान श्री गणेशांनी वक्रतुंड अवतारात अवतार घेतला। वक्रतुंड म्हणजे वाकलेली सोंड, वक्र म्हणजे वाकलेले, तुंड म्हणजे सोंड किंवा तोंड। हा भगवान गणेशांचा पहिला अवतार मानला जातो। वक्रतुंड गणेश हे सिंहावर आरूढ झाले होते। हा सिंह त्यांना त्यांची माता पार्वती यांनी विशेषतः युद्धासाठी भेट म्हणून दिला होता। वाकलेली सोंड हे ज्ञान आणि अडचणींवर मात करण्याच्या क्षमतेचे प्रतीक आहे। वक्रतुंड गणेशाने मत्सरासूर आणि त्यांच्या मुलांशी म्हणजेच सुंदरप्रिय आणि विषयप्रिय या दोघांशी तीव्र युद्ध केले। भगवान गणेशांच्या तीव्र शक्तीसमोर मत्सरासूर टिकू शकला। भगवान गणेशांनी मत्सरासुराच्या दोन्ही मुलांचा नाश केला व मत्सरासुराला युद्धात पराभव केले। युद्धात पराभव झाल्यामुळे मत्सरासूर भगवान गणेशांचा परमभक्त झाला। हा पराक्रम केल्यामुळे आणि मत्सरासुराचा नाश करून जगात शांती आणि धार्मिकता प्रस्थापित केल्यामुळे भगवान गणेशांना वक्रतुंड हे नाव मिळाले। तर ही होती वक्रतुंड गणेशाची कथा। कथा आवडल्यास आपण आपल्या प्रियजनांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कॉमेंट करा। जय गणेश।